नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 1 जुलै 2026 रोजी तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला असून पात्र शेतकरी बांधवांची संख्या आता वाढवण्यामध्ये आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने स्पष्टपणे केलं आहे की आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2022 ते 2025 पर्यंतचा पीक विमा व रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही कित्येक दिवस झालं नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता। पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की पीएम किसान योजनेची 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता। तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता भेटला, परंतु तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी भेटला नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणजेच की पीक विमा रक्कम कधी येणार अशी प्रतीक्षा करत होता। आता ती तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। आता तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पीक विमा रक्कम व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, आजपासून कोणत्या म्हणजे जिल्ह्यात जमा होणार आहेत, हे तुम्हाला जर का सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच पुढे 2 ते 3 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आलेली संपूर्ण माहिती, अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, आताच काही मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्तात्रय मामा चव्हाण यांनी मोठी बैठक पार पाडली असून आता शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की पीक विमा रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, 1 जुलै 2026 रोजी तुमच्यासाठी म्हणजेच की या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय झाला असून आता या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व रखडलेला पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांनो आता आजपासून जमा होणार आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हटलं तरी काहीही हरकत नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जारी केला असून आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला जसं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते भेटले असतील तर तुम्हाला त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता भेटणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ भेटलेलाच असेल, म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला 20 जून रोजी या ठिकाणी जमा झाला। आता त्याचप्रमाणे तुम्हाला म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता डीबीटीच्या अंतर्गत जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जमा झाला, तशाच प्रकारे आता राज्य सरकार मुख्यमंत्री म्हणजेच की राज्य सरकारचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता जमा होणार आहे। त्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय मामा चव्हाण यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व आता पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे। कित्येक दिवस शेतकरी बांधवांनी प्रतीक्षा केली होती की आमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील माहीतच आहे की खरीप हंगामाची वेळ झालेली आहे। खरीप हंगाम बऱ्याच शेतकरी बांधवांनी पेरण्या बियाणे घेतले आहेत, त्यांना कर्ज फेडायचं आहे, म्हणजेच की पैसे काढले असतील, त्यांनी येजानी घेतले असतील, तर अशा शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून जारी झाली असून आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम ही सर्व शेतकरी बांधवांना एक समान मिळणार नाही। म्हणजेच की तुम्हाला कसं नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना, पात्र शेतकरी बांधवांना दिला जातो, पीएम किसान योजनेचा सुद्धा 2000 रुपये हप्ता दिला जातो, तशी पीक विमा रक्कम वेगवेगळी शेतकरी बांधवांना मिळणार आहे। म्हणजेच की काही शेतकरी बांधवांना 17,000 रुपये मिळेल, काहींना 20,000 रुपये मिळेल, तर काहींना 25,000 रुपयापेक्षाही अधिक रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम ही वेगवेगळी मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेची रक्कम ही सर्व शेतकरी बांधवांना समान मिळणार आहे। म्हणजेच की 2000 रुपये हप्ता दरवेळी प्रमाणेच मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच
हा लाभ मिळणार आहे. कोणते पात्र शेतकरी बांधव आहेत, कोणते 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. चला आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सर्व काही समजून घेऊया. सर्वप्रथम हे शेतकरी बांधवांनो समजून घेऊ की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत. शेतकरी बांधवांनो बघा, आता लक्ष देऊन पहा. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे आता नक्कीच 2 ते 3 मिनिटे वेळ काढून सविस्तरपणे जाणून घ्या. तुम्ही सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा करत होता का? तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता का? तर आता करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून सोडवण्यामध्ये आलेले आहे. आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे समजून घेऊ. त्यानंतर लगेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कोणते 13 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती 1 जुलै 2026 रोजी पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुम्ही 2021 पासून 2024 पर्यंत कधीही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे, शेतकरी बांधवांनो तुम्हाला ई-केवायसी करायचीच आहे पीक विमा रक्कम मिळवण्यासाठी सुद्धा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी सुद्धा. जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही. आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असणार आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमची जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर लवकरात लवकर तुम्ही ई-केवायसी तुमच्या सेंटरवरती जाऊन, तुमच्या जवळच्या सेंटरवरती जाऊन नक्कीच पूर्ण करू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही ई-केवायसी करू शकता. त्यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरं काम म्हणजेच की तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा योजनेचा हप्त्याचा म्हणजेच की पीक विमा रक्कमचा सुद्धा लाभ मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे देखील काम करायचं आहे. तुमचं बँक खात्याशी आधार लिंक करायचं आहे. सर्वच शेतकरी बांधवांनी आधार लिंक बँक खात्याशी करायचं आहे. तुम्हाला पीक विमा रक्कम पाहिजे असेल किंवा नमो शेतकरी योजनेची रक्कम पाहिजे असेल तरी सुद्धा तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार लिंक बँक खात्याशी असेल तर अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा, या हप्त्याचा म्हणजेच की या पीक विमा रक्कमचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो तर आता तुम्हाला समजलंच असेल कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत. आता हे समजून घेऊ की कोणत्या जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून कोणते 13 जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत. त्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जर का शेतकरी बांधवांनो या 13 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे आता लक्ष देऊन 13 जिल्ह्यांची नावे ऐका. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव येतं का हे देखील पहा. तर पहा, आता सातारा सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी असाल, सातारा सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विमा रखडलेला केव्हा जमा होईल अशी प्रतीक्षा असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग ठाणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज तुम्हाला सुद्धा नाही. त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला सुद्धा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर पुणे उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगाव कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. जळगाव कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा पीक विम्याची नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जालनामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जालनामधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. या जिल्ह्यामधील जर रहिवासी असाल, शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी अत्यंत पैशांची गरज असेल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे.
आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा. तर या जिल्ह्यामध्ये लवकरच रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.